सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. महाराष्ट्र सेट परीक्षा आणि नेट परीक्षा पेपर क्रमांक 1 मधील 10वा चॅप्टर हायर एज्युकेशन, त्याच्यामध्ये येणारे टेक्निकल एज्युकेशन या सब टॉपिक बद्दल आपण बघत आहोत. खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट मी तुम्हाला सांगत आहे. तुमचा वेळ वाया जात नाही याची मी पूर्णपणे गॅरंटी देतो. एक 5 मिनिटात आपल्याला ही महत्त्वाची कन्सेप्ट समजून घेऊया. देशातील टेक्निकल एज्युकेशन कधी सुरुवात झालं, का सुरुवात झालं, कोणी सुरुवात केलं, त्याच्यानंतर देश स्वतंत्र झाल्यानंतर टेक्निकल युनिव्हर्सिटीचा टेक्निकल एज्युकेशनचे डेव्हलपमेंट कसे होत गेले आणि टेक्निकल एज्युकेशन डेव्हलपमेंट होण्यासाठी किती किती संस्था कसे कसे काम केले ते आपण बघितलेलं आहोत. त्या अनेक संस्थांमध्ये एक संस्था आहे AICT, ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन. या संस्थेने अनेक योजना राबविलेल्या आहेत. त्या योजनेच्या मार्फत टेक्निकल एज्युकेशन डेव्हलपमेंट करण्यासाठी ते योजना सहाय्य करीत आहेत. त्या अनेक योजनांमध्ये अनेक योजना पाहिलो. विद्यांजली याची पाहिलो, SLA पराख पाहिलो, प्रगती पाहिलो, विद्यालक्ष्मी पाहिलो, सक्षम पाहिलेले आहे, बुग्गी म्हणजे काय पाहिलो, AI ट्रान्सलेशन टूल म्हणजे काय पाहिलो, अनुवादिनी म्हणजे काय पाहिलो, अनंत म्हणजे काय, बुग्गी म्हणजे काय, चुटकी म्हणजे काय, हे सगळं आपण बघितलेलं आहोत. त्याच्यासोबत ही एक योजना आहे स्किल डेव्हलपमेंट विभाग. आता AICTच्या खाली हे एक विभाग आहे कौशल्य विकास विभाग. या कौशल्य विकास विभागाच्या सहाय्याने अनेक योजना भारत देशात राबविल्या जात आहेत. त्याच्यामध्ये पहिला आहे PMKVY, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना. प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना टेक्निकल इन्स्टिट्यूट फॉर टेक्निकल इन्स्टिट्यूट. आपल्या देशात जेवढं काय टेक्निकल इन्स्टिट्यूशन्स आहे, जे ITI कॉलेज आहे किंवा इंजिनिअरिंग कॉलेजेस आहे किंवा पॉलिटेक्निकल कॉलेजेस आहे, या कॉलेजेसना प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेच्या अंतर्गत काही थोडं पैसे देऊन त्या संस्थेने तिथल्या विद्यार्थ्यांना कौशल्य शिकवायला पाहिजे. इलेक्ट्रिशियनचं काम शिकवायला पाहिजे. कौशल्य, एखाद्या विद्यार्थ्याकडे एक कौशल्य पाहिजे आणि त्या कौशल्याच्या सहाय्याने तो जीवन जगू शकतो. TV रिपेअरिंग का, दरवाजा रिपेअरिंग, प्लंबर म्हणा, फिटर म्हणा, टर्नर म्हणा, हे काही कौशल्य प्रत्येक विद्यार्थ्याकडे पाहिजे. एक एक कौशल्य असलं तरी त्या कौशल्याच्या आधारे आपण जीवन जगतो. आता मी ITI केलेलं आहे सोलापूर येथे 2 वर्ष. TV आणि रेडिओ मेकॅनिकल आहे मी. तुमचा काय तर रेडिओ खराब झाला तर मला द्या, मी रिपेअर करून देतो. रेडिओ TV रिपेअरिंग करतो. आता TV रेडिओचं प्रमाण कमी झालंय. आता मोबाईल रिपेअरिंग म्हणा, मला काय तर मोबाईल रिपेअरिंग येत नाही. त्यावेळी मी रेडिओ रिपेअरिंग केलं होतं आणि पुणे येथे लोणावळा म्हणून तिथं एक कंपनीमध्ये मी कामाला होतो. लई फिरलो. त्याच्यानंतर EEPT एनहान्समेंट ट्रेनिंग प्रोग्राम, त्याचं फुल फॉर्म आहे एनहान्समेंट ट्रेनिंग प्रोग्राम. NEEM नॅशनल एम्प्लॉयबिलिटी एनहान्समेंट मिशन. राष्ट्रीय एम्प्लॉयबिलिटी म्हणजे नोकरी, उद्योगधंदा, प्रत्येकाने नोकरी मिळायला पाहिजे. एनहान्समेंट वाढवणे, मिशन म्हणजे योजना. AICT स्टार्टअप, एक विद्यार्थी एक नॉलेज घेऊन एक कौशल्य घेऊन तो स्वतःचा कंपनी स्टार्ट केला पाहिजे. SAMVYA स्किल असेसमेंट मॅट्रिक फॉर वोकेशनल ॲडव्हान्समेंट ऑफ युथ. सर एवढं डिटेलमध्ये प्रश्न विचारतात का हो सेट एक्झामला? नाही. सेट एक्झामला काय विचारतात, फक्त AICTचा फुल फॉर्म आणि त्याचं स्थापन तेवढं विचारतात किंवा त्याचं फंक्शन. मग सर हे कुठं विचारतात? हे नेट परीक्षेला विचारतात. त्यामुळे थोडं डीप सांगत आहे. सर उद्या पुढच्या आठवड्यामध्ये सेट आहे, थोडं फास्ट घ्या, इम्पॉर्टंट सांगा. उगा हे काय रामायण महाभारत सांगत आहेत असं तुम्ही म्हणत असेल. ओके, म्हणत राहा, तुमचंही बरोबर आहे. बघूया पुढं काय होईल. UKIER, UK म्हणजे युनायटेड किंगडम, I म्हणजे इंडिया एज्युकेशन अँड रिसर्च इनिशिएटिव्ह, ही एक संस्था आहे. या संस्थेच्या कोण रोगಪ್ಪ म्हणजे ನೀನು ಬರ್ಕೋತ್ ಕೊಂಡ್ರು ಅಥವಾ ಓದ್ಕೋತ್ ಕೊಂಡ್ರು ಏನ್ರ ಮಾಡತ್ತಮ್ಮ, ನಿಂದು ನೋಡಲ್ಲ ಟೆನ್ಷನ್ ಆಗ್ಬಾರ್ದ ನನಗ. आता तुम्हाला एवढा वेळ शिकवतो, सकाळपासून बघतो नो अभ्यास, नो रायटिंग. मग आम्हाला कॉन्फिडन्स कसा येतो?
घरी थोडा अभ्यास त्यांनी केला तरच तुम्हाला शिकवायला मला कॉन्फिडन्स होतो का नाही सांगा बघू. SKP स्किल नॉलेज प्रोव्हायडर. स्किल नॉलेज प्रोव्हायडर त्याचं फुल फॉर्म आहे. कृपया हे सगळं आपण व्यवस्थितरित्या लक्षात घ्या. नमस्कार.